या 4 राशींना चांदीचे दागिने वापरणे शुभ असते. भावनिक स्थिरता आणि मानसिक शांतीसाठी महत्त्वाचा मानला जातो. चांदी घातल्याने चंद्रग्रह मजबूत होतो. पैसा, मान सन्मान, मानसिक शांती, आर्थिक कमतरता कधीही भासू देत नाही. कोणत्या राशीसाठी चांदी घालणे शुभ मानले जाते? पहा काय आहे ज्योतिषीय कारण. ज्योतिषशास्त्रानुसार चांदी घालणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. चांदीला शुभ मानण्याची काही ज्योतिषीय कारणे देखील आहेत. चांदीचा संबंध चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्र आपल्या जीवनातील भावनिक स्थिरता आणि मानसिक शांतीसाठी महत्त्वाचा मानला जातो. चांदी घातल्याने चंद्रग्रह मजबूत होतो आणि त्याचे शुभ परिणाम आपल्या जीवनात येतात असे मानले जाते. पाहूया चांदी घालणे कोणत्या राशीसाठी शुभ मानले जाते. ज्योतिषीय शास्त्राप्रमाणे चांदीला समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक मानले जाते. चांदीची अंगठी किंवा दागिने घातल्याने आर्थिक समस्या कमी होतात आणि नशीब उजळते असे मानले जाते. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आयुष्यात सकारात्मकता येते असे म्हणतात. तसेच चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी आहे असे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. चांदीचा संबंध चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्र आपल्या जीवनातील भावनिक स्थिरता आणि मानसिक शांतीसाठी महत्त्वाचा मानला जातो. चांदी घातल्याने चंद्रग्रह मजबूत होतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी चांदी घालणे शुभ मानले जाते. पाहूयात कोणत्या आहेत या राशी. पहिली कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी चांदी परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या राशीच्या लोकांनी सोमवारी चांदीचे दागिने धारण केल्यास त्यांना विशेष लाभ मिळतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्क राशीने चांदी नक्की घालावी. चांदीचे दागिने परिधान केल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. चांदीच्या थंड गुणधर्मामुळे उन्हाळ्यात शरीराचे तापमान थंड ठेवण्यात मदत होते. पूर्वीच्या काळी लोक शरीरावरील जखमा भरण्यासाठी चांदीचा वापर करत असत. आम्ही तुम्हाला सांगतो की चांदीचे दागिने धारण केल्याने शरीरातील जखमा जलद भरण्यास मदत होतेच, पण डागांची समस्या देखील कमी होते. दुसरी वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी चांदी घालण्याचे एक विशेष कारण आहे, कारण वृषभ राशीचा स्वामी चंद्र असल्याने या राशीच्या लोकांसाठी चांदी धारण करणे खूप शुभ मानले जाते. चांदी घातल्याने राग, चिडचिड, आक्रमकता कमी होते आणि करिअरमध्ये देखील यश मिळण्यास मदत होते असे मानतात. चांदीच्या धातूमध्ये शक्तिशाली अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे चांदीचे दागिने घातल्याने सांधेदुखी आणि जडपणा यापासून आराम मिळतो. तिसरी राशी कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी देखील चांदीचे दागिने घालणे शुभ मानले जाते. या राशीच्या लोकांनी चांदी परिधान केल्यास आयुष्यात सकारात्मकता यायला सुरुवात होते, तसेच यशाचे मार्ग खुले होतात असे देखील म्हणतात. कन्या राशीसाठी चांदी आणि सोन्याचे दोन्ही धातू शुभ मानले जातात. चांदीला शीतलता देणारा धातू म्हटलं जातं. हे धारण केल्याने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता. चांदी धारण केल्याने मनाची चंचलता कमी होते. चांदी धारण केल्याने डोळ्याची संबंधित समस्या, ॲसिडिटी आणि शरीराची जळजळ दूर होण्यास मदत होते. चांदीच्या भांड्याचा वापर केल्याने माणसाला मानसिक आजारापासूनही आराम मिळतो. चौथी राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी चांदी घालणे लाभदायक मानले जाते. विशेष करून तुला राशीच्या लोकांनी चांदीचा छल्ला धारण करावा असे सांगितले जाते. यामुळे यश आणि धन प्राप्त होते असे ज्योतिषशास्त्र सांगते. चांदीचे दागिने धारण केल्याने मन शांत राहते आणि तणाव, चिंता आणि रागावर नियंत्रण मिळते. इतकंच नाही तर ऊर्जेची पातळी सुधारून झोपेशी संबंधित समस्या कमी करण्यास चांदी मदत करू शकते. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.